नमस्कार. महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी दमदार अपडेट या ठिकाणी आली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे. बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळतं आहे की लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी. म्हणजेच काय, तर लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी लॉटरी लागणार आहे. कारण की सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय सरकार या ठिकाणी घेणार आहे. बघा, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे, त्यामुळे सर्व बहिणींना लॉटरी लागणार आहे. म्हणजे सर्व बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा या ठिकाणी होणार आहे आणि ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांसाठी सर्वात महत्त्वाची मोठी लॉटरी लागणार आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओ लाईक करून द्या. पटापट सर्व बहिणींनी एक काम करा, या व्हिडिओ लाईक करा. लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत राहणार आहे. कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे. म्हणून बहिणींनो, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हा असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% पुरावासहित ऑथेंटिक माहिती देखील दिली जात असते. म्हणून बहिणींनो, पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता बघा, बहिणींना लॉटरी लागणार आहे. नेमकं काय होणार आहे, बहिणींना कोणती खुशखबरी मिळणार आहे, त्याची सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्या अगोदर तुमच्या शेजारी पाजारी ज्या काही महिला असतील ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, किंवा तुमच्या नातेवाईक तुमच्या ज्या बहिणी असतील, मावशी असेल, आत्या असेल, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. कारण की त्यांनासुद्धा ही अपडेट कळाली पाहिजे. म्हणून लवकरात लवकर त्यांना हा व्हिडिओ पाठवून द्यायचा आहे. आता बघा, या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आली आहे. योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. ती अपडेट आता आपण या ठिकाणी बघूया. पण कमेंट करून सांगा बरं की तुमची KYC झाली की नाही. जर KYC झाली असेल तर सांगा की हो सर, माझी KYC झाली आहे. कारण की KYC करण्यासाठी काही दिवस या ठिकाणी फक्त शिल्लक आहे, नाही तर तुम्हाला KYC करता येणार नाही आहे. KYC झाली असेल तर हो लिहून पाठवा, झाली नसेल तर नाही लिहून पाठवा. ज्यांची बाकी असेल त्या बहिणींची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. फक्त तुम्ही कमेंट करून सांगा की सर, माझी KYC झालेली नाही आहे. आता तुम्हाला प्रूफवरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती दाखवतो, काय या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय सरकार घेणार आहे, सर्व तुम्हाला माहिती पुराव्यासहित दाखवतो. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर, बहिणींना लागणार लॉटरी. आता नेमकी लॉटरी काय लागणार आहे बघा. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी जर तुम्ही बघितलं तर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काही दिवस आधी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. म्हणजेच काय, तर निवडणुकीची औचित्य साधून सरकारने ही योजना आणलेली होती आणि त्यामुळे सरकारला ह्या योजनेमुळे खूप मोठा फायदा झाला. बघा, ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरल्याचं पाहायला मिळालं आणि या योजनेचा मोठा फायदा त्यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला या ठिकाणी झाल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा महायुती सरकार या ठिकाणी सत्तेमध्ये आलं. त्यामुळे ह्या सरकारने काय केलं आहे, तर लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरूच ठेवलेली, ती योजना बंद केलेली नाही आहे आणि ही योजना बंदही होणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की ह्या योजनेमुळे खूप मोठा फायदा या ठिकाणी सरकारला झालेला होता. आता बघा, महायुतीमधील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी या योजनेमधील लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन देखील दिलं होतं. बघा, तुम्ही बघितलं असेल, तुम्ही जर का विचार केला किंवा तुम्ही जर का आठवलं तर या ठिकाणी सरकारने तुमच्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केली होती. ती घोषणा अशी होती की तुम्हाला आम्ही 2100 रुपये देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं. आता तुम्हाला किती मिळतात बहिणींनो, कमेंट करून सांगा. 1500 रुपये मिळतात तुम्हाला. आता 1500 रुपये मिळतात. पण त्यावेळेस प्रचारावेळी सरकारने काय सांगितलं होतं की आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र त्याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. म्हणजेच काय, 2100 रुपये देऊ असं त्यांनी सांगितलं होतं, पण अजून कोणताही निर्णय त्यावेळेस घेतला गेला नाही आहे. अजून या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत. म्हणजेच 1500 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळत असतात. कमेंट करून सांगा बरं, 1500 रुपये तुम्हाला मिळतात की नाही. ज्या ज्या बहिणींना 1500 रुपये मिळत असतील त्यांनी कमेंट करून सांगा की हो सर, मला 1500 रुपयाचा लाभ मिळतो आहे. नाही सर, मला 1500 रुपयाचा लाभ मिळत नाही आहे. ज्या बहिणींना मिळत नसेल त्या बहिणींनासुद्धा पुन्हा एकदा आपण पैसे सुरू करणार आहोत. फक्त कमेंट करून सांगायचं आहे की सर, मला पैसे येत नाही आहेत. तुमचासुद्धा लाभ सुरू होणार आहे. आणि ज्यांना येत असेल त्यांनी सांगा की हो सर, मला येते. त्यांना पुढेही अशाच प्रकारचा हा लाभ मिळत राहणार आहे. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर दरम्यान असं असतानाही आता या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं समोर आलेलं आहे. बघा, सरकारची जी काही तिजोरी त्यावर मोठा ताण पडतो आहे, कारण की प्रत्येक महिन्याला एवढी रक्कम बहिणींना द्यावी लागत आहे. त्यामुळे आता सरकारने या योजनेसाठी KYC बंधनकारक केलेली आहे. आता KYCमुळे काय होणार आहे, तर भरपूर ज्या बहिणी त्या अपात्र होणार आहे. भरपूर बहिणी अपात्र होणार आहे.
तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुमची KYC झाली की नाही. KYC झाली असेल तर हो लिहून पाठवा, झाली नसेल तर नाही लिहून पाठवा. तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. आणि या ठिकाणी अट अशी घातलेली आहे, जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचा हप्ता बंद होऊन जाईल. म्हणून तुम्हाला KYC करणं बंधनकारक केलेलं आहे, म्हणजेच कंपल्सरी प्रत्येक बहिणीला KYC करावी लागणार आहे. आता बघा, ज्या महिला KYC करणार नाही आहेत त्यांची नावं या योजनेमधून या ठिकाणी वगळण्यात येण्याची शक्यता आहे. बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ज्या महिला KYC करणार नाहीत त्यांची नावं या योजनेमधून वगळण्यात येण्याची शक्यता आहे. मग त्या बहिणी जर पात्र असतील आणि त्यांनी KYC केली नसेल तरी त्यांना अपात्र केलं जाईल. म्हणून KYC करून घ्या, तुमचं नाव यादीमध्ये राहील. नाहीतर जर तुम्ही KYC केले नाही तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे, तुमचा लाभ बंद होणार आहे. बघा, या योजनेसाठी पात्र नसताना देखील अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आल्याने आता सरकारकडून KYCचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर ही KYC कंपल्सरी केलेली आहे. यामुळे बघा, KYC करण्यासाठी 18 नोव्हेंबर ही डेडलाईन आहे. जर का तुम्ही 18 नोव्हेंबरपर्यंत KYC केले नाही तर तुमची जे काही हप्ता आहे तो या ठिकाणी बंद होऊन जाणार आहे. म्हणून बहिणींनो, 18 तारीख लास्ट डेट आहे. 18 तारखेच्या नंतर जर का मुदतवाढ झाली तर ठीक, जर का मुदतवाढ झाली नाही तर तुम्हाला KYC करता येणार नाही आहे. म्हणून KYC करून घ्या. अवघे 1 ते 2 दिवस या ठिकाणी उरलेला आहे, नाहीतर तुम्हाला KYC करता येणार नाही आहे. पुढे बघा, KYCसाठी अवघे 3 दिवस शिल्लक असताना देखील अजून तब्बल 1.3 कोटी महिलांनी KYC केली नसल्याचं समोर आलेलं आहे. म्हणजेच तुम्ही बघा, जवळजवळ 2.5 कोटी महिला आहेत. किती? जवळजवळ 2.5 कोटी महिला आहेत. 2.5 कोटी महिलांपैकी फक्त जर तुम्ही बघितलं तर अर्ध्याच महिलांनी KYC केली आहे. अजून 1.3 कोटी महिलांनी KYC केली नसल्याचं समोर आलेलं आहे. आणि 1.3 कोटी महिलांनी KYC केली नाही, म्हणजेच 1.3 कोटी महिला अपात्र केल्या जातील. ही गोष्ट लक्षात ठेवा. यामध्ये तुमचंही नाव असू शकतं. म्हणून बहिणींनो, KYC करून घ्या, तुमचं नाव यामधून निघून जाईल, तुम्हाला लाभ मिळत राहील. याबाबत नवभारत टाइम्सने वृत्त दिलं आहे की या वृत्तानुसार राज्यामध्ये या योजनेच्या एकूण लाभार्थी महिलांची संख्या 2.35 कोटी. लक्षात घ्या, किती आहे? 2.35 कोटी इतकी आहे. त्यातील 1.3 कोटी महिलांची KYC अद्यापही बाकी आहे. त्यामुळे आता सरकार पुन्हा एकदा या योजनेच्या KYCची तारीख वाढवण्याच्या तयारीत असल्याचं माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर ही जी काही मुदत होती तर ती मुदत तुम्हाला ठिकाणी वाढू शकते. ही सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर तुमच्यासाठी आहे. कारण की भरपूर बहिणी KYC करण्यापासून अजून बाकी आहेत. म्हणजेच 1.3 कोटी महिला, हा आकडा खूप मोठा आहे. तर एवढ्या बहिणी अजूनही KYC केलेली नाही आहे. तर एवढ्या बहिणींना KYC करता यावी म्हणून सरकार या ठिकाणी मुदतवाढ देऊ शकतं. आता बघा, तारीख वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे आणि याबाबत लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेमधील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा ठिकाणी मिळणार आहे. तर बहिणींनो, काळजी करू नका, तुमच्या ठिकाणी मुदतवाढ होऊ शकते आणि तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळू शकते. दरम्यान राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होत आहेत. निवडणूक आयोगाकडून नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानंतर लगेचच राज्यामध्ये महापालिकांच्या निवडणुका देखील होणार आहेत आणि त्यामुळे या निवडणुकांपर्यंत सरकार या योजनेबाबत कोणताही कडक निर्णय घेणार नसल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. त्यामुळे या योजनेसाठी अपात्र असताना देखील ज्या महिला लाभ घेत आहेत त्यांची नाव देखील या योजनेमधून सध्या तरी वगळली जाणार नाहीत, अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. का वगळली जाणार नाही आहे? तर सरकारला त्या बहिणींचं मत हवं आहे, त्यामुळे त्या बहिणींचं नावं वगळली जाणार नाही आहे, असं सुद्धा ठिकाणी चर्चा सुरू आहेत. आता बघावं लागणार आहे की बहिणींची नावं वगळली जातात की नाही. ठीक आहे, पुढे बघा, अशा प्रकारे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आहे की भरपूर अशा माता भगिनी की ज्या अपात्र आहेत त्या बहिणींना सुद्धा लाभ मिळणार आहे, असं सुद्धा या ठिकाणी चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही जी काही KYCची प्रक्रिया केलेली आहे तर KYC कंपल्सरी करण्याचं कारण तेच आहे की भरपूर अशा बहिणी आहे की ज्या बहिणी अपात्र आहेत तर त्या बहिणींना KYCमध्ये अपात्र केलं जाणार आहे. जर त्यांनी KYC केलं तर KYCमध्ये त्यांची उत्पन्न दिसणार आहे, त्या बहिणीकडे 4 चाकी वाहन आहे का हे कळणार आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी समजणार आहे. त्यामुळे त्या बहिणी अपात्र होतील आणि ज्या बहिणी पात्र असतील त्याच बहिणींना लाभ मिळणार आहे. म्हणून KYC करणं कंपल्सरी केलेलं आहे. तर बहिणींनो, तुम्ही पात्र असाल तर काळजी करू नका, KYC पटकन करून घ्या, जेणेकरून तुमचा हा लाभ तुम्हाला मिळत राहील आणि हप्ता तुमचा वेळेवर जमा होत राहणार आहे. तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आणि आणखी एक महत्त्वाची खुशखबर तुमच्यासाठी अशी आहे की तुम्हाला सरकार 2100 रुपयाचा हप्ता देण्याच्या ठिकाणी तयारीमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुमचा हप्तासुद्धा ठिकाणी वाढू शकतो. आणि दुसरी गोष्ट, तुमची KYC करण्यासाठी मुदतवाढसुद्धा तुम्हाला होणार आहे. म्हणजेच 2 महत्त्वाच्या खुशखबऱ्या, 2 तुम्हाला ठिकाणी महत्त्वाच्या लॉटऱ्या ठिकाणी लागणार आहे. तर बहिणींनो, सर्व माहिती आपण बघितलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.